कुणाल दर्पणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचा 81वा स्थापना दिवस समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती राधाकृष्णन, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तर पाहूयात आजची सविस्तर। उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात सांगितले की महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने 1946 साली स्थापन झालेला हा आश्रम केवळ आरोग्य सेवेसाठी मर्यादित नसून ग्रामीण विकासातही मोठे योगदान देत आहे। निसर्गोपचार ही केवळ उपचार पद्धती नसून एक जीवनशैली आणि तत्वज्ञान आहे। साधेपणा, शिस्त आणि निसर्गाशी सुसंवाद यामुळे खरे आरोग्य मिळते। मधुमेह, रक्तदाब, तणाव यांसारख्या जीवनशैली आजारांवर निसर्गोपचार प्रभावी। त्यांनी नमूद केले की आज भारत पारंपरिक उपचार पद्धतीमुळे जागतिक वेलनेस पर्यटनाचे केंद्र बनत आहे। स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार गरजेचे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले की वाढती लोकसंख्या, प्रदूषण आणि चुकीचा आहार यामुळे आजार वाढत आहेत। निसर्गोपचार, आयुर्वेद, योग यांचा समन्वय हा समग्र आरोग्याचा मार्ग आहे। देशभर निसर्गोपचाराचा प्रसार केल्यास रोजगार निर्मितीही होऊ शकते। कार्यक्रमात वक्त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा पुनरुच्चार करत सांगितले की निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ वैद्य। हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। खेड्याकडे चला या विचारातून ग्रामीण विकासाला चालना, साधे जीवन आणि स्वावलंबन हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली। या कार्यक्रमास राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, डॉक्टर नीलम गोऱ्हे, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर नारायण हेगडे लिखित आमच्या आनंदाचे रहस्य या पुस्तकाचे प्रदर्शन करण्यात आले। निसर्गोपचार आश्रमाने गेली 8 दशके आरोग्य, स्वावलंबन आणि ग्रामीण विकासाचा संदेश दिला असून भविष्यातही ही परंपरा अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।